अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा शुक्रवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, आपल्या घरातील जे स्वयंपाक घर आहे, ह्या स्वयंपाक घरात आपण रोज वेगवेगळे अन्न पदार्थ बनवत असतो आणि हेच पदार्थ आपण रोज ग्रहण करत असतो। या पदार्थांमध्ये खरं तर सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन गोष्टी असतात। बऱ्याच वेळा आपण स्वयंपाकघरात नकारात्मक विचार करून जेव्हा अन्न शिजवतो, अन्न बनवतो, हे अन्न आपण स्वतः ग्रहण करतो आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना आपण हेच अन्न ग्रहण करायला देतो, तेव्हा लक्षात घ्या, जेव्हा आपण वाईट विचार करून किंवा सतत डिप्रेशनमध्ये असून जेव्हा स्वयंपाक करतो ना, तेव्हा त्या अन्नामध्ये असंख्य पटीने निगेटिव्हिटी मिसळते आणि जेव्हा असं अन्न आपण समोरच्या व्यक्तीला खायला देतो आणि स्वतः ग्रहण करतो, तेव्हा जी निगेटिव्हिटी आपल्या घरात असते ती दुपटीने वाढते। पण जेव्हा याच स्वयंपाकघरात आपण सकारात्मकतेने देवांचं स्मरण करून आनंदतेने प्रसन्नतेने आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो आणि असं अन्न जेव्हा आपण स्वतः ग्रहण करून घरातल्या सगळ्या सदस्यांना देतो, तेव्हा घरातही नेहमी पॉझिटिव्हिटी राहते आणि घरातही नेहमी प्रसन्नता राहते। बघा, आपलं जे स्वयंपाकघर आहे हे आपल्या घरातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो, जिथे बराचसा आपल्या महिलांचा जो वेळ आहे तो आपल्या स्वयंपाकघरात जातो। आपल्या घरामध्ये असणारी जी अन्नपूर्ण माता आहे, या अन्नपूर्ण मातेचा जो वास आहे तो आपल्या स्वयंपाकघरामध्येच असतो। जर तुम्ही तुमचं स्वयंपाकघर नेहमीच नीटनेटकं, स्वच्छ, व्यवस्थित ठेवलं तर अन्नपूर्ण माता ही नेहमी घरात स्थिर राहते। घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा नेहमी वास सास राहतो। बघा, आपल्या घरामध्ये सतत जर अन्नधान्याचा तुटवडा पडत असेल, एखादी गोष्ट केली किंवा एखादी गोष्ट घरात आणली ती 2च दिवसात संपते, म्हणजे पुरवठाच नाही। ज्या घराला अन्नपूर्ण मातेचा वास नसतो किंवा ज्या घराला अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद नसतो ना, त्या घरात कधी बरकत नसते। त्या घरातील वातावरण हे अत्यंत गलिच्छ असते। त्या घरामध्ये सतत फक्त आणि फक्त कलह, भांडणं किंवा त्या घरात सतत दरिद्रता असते। जर तुम्ही नेहमीच अन्नपूर्ण मातेला तुमच्या घरात प्रसन्न ठेवण्यासाठी काही सेवाने उपाय करत असाल, तर अशा घरामध्ये अन्नपूर्ण माता जी आहे ती नेहमी प्रसन्न राहते आणि जेव्हा ती प्रसन्न राहते तेव्हा आपल्या घरात नेहमी बरकत आणि पुरवठा राहतो। मग बघा, बऱ्याच वेळा असं होतं की इतकाच भात घालतो आपण, इतकाच, घरात जेवायला खूप लोक असतात पण इतका भात पण तो पुरून जातो। अगदी अचानक कुणीतरी आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेला आहे, कुणी पाहुणे अगदी वेळेवरती काही होणार, पण जे काही असेल त्यात पुरतं। बऱ्याच लोकांकडे असं होतं आणि आपण म्हणतोय की माझ्या घरात पुरवठा आहे, माझ्या घराला अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आहे। शुक्रवारच्या दिवशी हा एक मंत्र जर तुम्ही तुमच्या घरातील भिंतीवरती, म्हणजे स्वयंपाकघरातील भिंतीवरती तुम्ही जर हा मंत्र लिहिला आणि या मंत्राची जर तुम्ही पूजा केली, तर लक्षात ठेवा, तुमच्या घरात अखंड अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद राहील। अन्नपूर्ण माता नेहमी तुमच्या घरात प्रसन्न राहील, भरभरून आशीर्वाद देत राहील आणि तुमच्या घरात बरकत येईल। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच बायकांना सवय असते, छोटे छोटे टिप्स सांगते। बऱ्याच बायकांना सवय असते की स्वयंपाकघरात असल्यानंतर भांडी धुतली ती कशी पण, म्हणजे जे भांड्यांचं कॅरेट असतं त्यात जोराजोराने आपटायची। घरात एक जरी भांडं आपटलं किंवा जोराने त्याचा चुकून पण आवाज झाला ना, तर घरात असणारी लक्ष्मी घराच्या बाहेर जाते, की स्वयंपाकघरात असणारी जी अन्नपूर्ण माता आहे ती रुजते। भांडी व्यवस्थित घासायची असतात आणि ती व्यवस्थित आपल्या घरामध्ये लावायची असतात। त्याचबरोबर बघा, आपलं जे गॅस, म्हणजे आपली जी शेगडी असते, तर हा गॅस आणि त्याच्या शेजारी बऱ्याच लोकांना सवय असते की गॅस येते आणि पाण्याचा माठ येते। गॅस म्हणजे काय, तर अग्निदेवता, तिथून अग्नी बाहेर पडते, अग्निदेवता। आणि पाण्याची भांडी, ज्याला आपण माठ म्हणू किंवा हंडा म्हणू, तर त्या पाण्यामध्ये, त्या हंड्यात माठात काय असतं, पाणी म्हणजे काय, तर जलदेवता। जलदेवता आणि अग्निदेवता या दोघांचा एकमेकांशी कधीच पटत नाही। जर तुम्ही या दोन गोष्टी एकत्रित ठेवल्या असाल तर तुमच्या घरात कधीच बरकत राहणार नाही, तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची प्राप्ती होणार नाही आणि पुरवठाही राहणार नाही। ज्यांच्याही घरात अजूनही गॅस आणि माठ एकदम जवळ असेल तर थोडंसं लांब ठेवा। आता छोटं स्वयंपाकघर असेल तर आपण ते ॲडजस्ट करतो, पण तरी पण ते थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर बघा, आता आपल्याला शुक्रवारच्या दिवशी अन्नपूर्ण मातेचा जो वार आहे तो शुक्रवारचा आहे। या दिवशी अन्नपूर्ण मातेची पूजा केली जाते, बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात। आता त्याबद्दल जास्त मी बोलत नाही, फक्त तुम्हाला काय करायचं, एका वाटीत थोडीशी हळद घ्यायची आहे,
थोडंसं त्यामध्ये तुम्हाला कुंकू घालायचे, अष्टगंध घालायचे, चंदन घालायचे, यातला काहीच नसेल तर फक्त हळदी कुंकू घेतलं तरीही चालेल. थोडंसं गंगाजल घाला, ते मिक्स करा आणि आपल्या या बोटाने स्वयंपाकघराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्न, आधी 2 रेषा द्यायच्या, अशा 2 रेषा, त्याच्या पुढे ओम अन्नपूर्णाय नमः इतकं लिहिलं की पुन्हा पुढे 2 रेषा द्यायच्या. हा मंत्र तुम्हाला तुमच्या घरातील स्वयंपाकघरावरती लिहायचा आहे. त्याच्यानंतर एक उदबत्ती घेऊन त्या मंत्राला ओवाळायचं आहे आणि त्याच्यानंतर 2ही हात जोडून अन्नपूर्ण मातेचा 5 मिनिटं जप करून अन्नपूर्ण मातेला आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी किंवा घरामध्ये नेहमीच प्रसन्न राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुमचं जे काही असेल ते तुम्ही करू शकता. हा उपाय तुम्ही शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही केला तरी चालेल, पण सकाळ आणि संध्याकाळचा जो टायमिंग असतो तो अत्यंत उत्तम असतो, त्यामुळे त्या टायमात जर तुम्ही हा उपाय केला तर विशेष राहील. संध्याकाळी 6 ते 7:30 8च्या मध्ये करा. बघा, असंख्य पटीने लाभ होईल. घरामध्ये कधीही धनधान्याचा तुटवडा पडणार नाही, नेहमी घरात बरकत राहील, तुमच्या घरात प्रसन्नता राहील आणि तुमच्या घरात जे तुम्ही जेवण बनवतात आहात किंवा तुम्ही जे काही स्वयंपाक करून घरातल्या सगळ्या सदस्यांना खायला देत आहात तर त्यातही एक सकारात्मकता राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. 5 मिनिटाचा हा शुक्रवारचा उपाय आहे. मात्र 5 मिनिटाचा हा उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला बरंच काही देऊन जाईल, तुमच्या घरात बरकत आणून जाईल. तर प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. कारण मी बऱ्याच लोकांचं असं ऐकते, बऱ्याच वेळा कमेंट्स असतात, बऱ्याच वेळा पर्सनली मी ऐकलेलं आहे की ताई आमच्या घरात बरकतच नाही, ते आमच्या घरामध्ये अन्नधान्यच पुरत नाही, कितीही काय आणलं ते संपूर्णच जातं, घरात सकारात्मकताच नाही आहे, घरामध्ये अन्नपूर्णाचा वासच नाही आहे. शुक्रवारी फक्त हा मंत्र लिहा. पुढचा शुक्रवार जेव्हा येईल तेव्हा हा मंत्र स्वच्छ कापड घ्या आणि त्या कापडाने हा मंत्र पुसून टाका. थोडंसं ते सुकलं की त्याच्यानंतर पुन्हा त्या जागी ज्या सांगितलेल्या त्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी मिक्स करून पुन्हा आपल्या स्वयंपाकघरावरती हा मंत्र लिहा. प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायचा. 5 मिनिटाचा उपाय आहे. कितीतरी महिला अशा आहेत की ज्या प्रत्येक शुक्रवारी आपल्या गॅस शेगडीची पूजा करतात, म्हणजे आपल्या अन्नपूर्ण मातेची पूजा करतात, त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी करतात. आता मी तुम्हाला फक्त एक मंत्रच लिहायला सांगितलेला आहे जो 5च मिनिटाचा आहे. तर सगळ्यांनी शुक्रवारच्या दिवशी घरात बरकत आणण्यासाठी, अन्नपूर्ण मातेला प्रसन्न ठेवण्यासाठी हा साधा सोपा उपाय नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.